जर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने वांग बटाट्याची भाजी जर घरी बनवली ना, तर माझी गॅरंटी आहे तुम्ही प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीची ही वांग बटाट्याची भाजी नक्की बनवाल. तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करू. ही आमच्या फार्म हाऊसवरची वांगी आहेत. तर गावरान वांगी आहेत, त्यामुळे हे काटेदार आहेत आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तर आपल्याला ही वांग्यांचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही छोटे मोठे तुमच्या पसंतीनुसार हवे तसे तुम्ही ह्याचे काप करून घेऊ शकता. आतमध्ये कीड आहे की नाही नक्की बघा. त्याचबरोबर बटाटेसुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही वांग कट करणार आहे त्याच पद्धतीने बटाटेसुद्धा तुम्ही उभं कट करणार असेल तर उभं करा, किंवा 4 तुकडे करायचे असतील तर मग बटाट्याचे पण 4 तुकडे करा. ते लगेच पाण्यात घालून घ्या. तुम्ही पाहू शकता वांग आणि बटाटा दोघांचेही मी सेम साईजचे तुकडे केलेले आहेत. आता इथे मसाल्यांमध्ये 1 टोमॅटो, कोथिंबीर, 1 अख्खा कांदा, 1 इंच आलं, नारळ जो खोबरं आहे ओलं खोबरं ते घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 15 ते 20, भाजलेले तीळ घेतलेले आहेत आणि मूठभर शेंगदाणे घेतलेत. आपल्याला कांदा, शेंगदाणे आणि खोबरं हे तळून घ्यायचं आहे. तर आता मी सर्वात आधी कढईमध्ये भाजीच्या हिशोबाने तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात हिंग घातलं आहे, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा आपल्याला ह्यात राई घालायची आहे. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये अर्धा बारीक कापलेला कांदा घालायचा आहे, अर्धा टोमॅटो बारीक कापून घाला आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत कांद्याचा हलका गुलाबी होत नाही. आता हे होतं आहे तोपर्यंत आपण इथे हे खोबरं जे आहे हे तेलावरती थोडंसं तळून घेऊया. हलकं तळायचं आहे, खूप जास्त ब्लॅक करायचं नाही आहे. त्याचबरोबर थोडे शेंगदाणेही आपण इथे तळून घेऊयात. खूप जास्त आपल्याला तळत बसायचं नाही आहे, अगदी 2-2 मिनटं हे आपल्याला सर्व तळून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपण इथे कांदासुद्धा हलका गुलाबी तळून घेऊयात. छान असा हलका गुलाबी असा कांदा आपण इथे तळून घेतलेला आहे. आता आपण हा जो मसाला आहे, जो खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण हा सर्वात आधी आपण वाटून घ्यायचा आहे. कोथिंबीर, टोमॅटो आणि तळलेला कांदा हा नंतर घालून आपल्याला ह्याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघा मी आता नंतर ह्याच्यात कोथिंबीर, टोमॅटो आणि तळलेला कांदा घातलेला आहे आणि ह्याची आपण एक बारीक पेस्ट करून घेऊ. तोपर्यंत इथे आपला कांदा गुलाबी झालेला आहे. त्यामध्ये फोडणीमध्ये आपण हिरवी कोथिंबीर जी आहे ती घालायची आहे, त्याने भाजीला टेस्ट खूप छान येते. आता अर्धा चमचा हळद घाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला किंवा घरातला साठवणीतला मसाला घातला तरी चालेल, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि जे वाटण केलं होतं आपण ते वाटण ह्यात घालून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला कलर अतिशय सुंदर आलेला आहे. छान एकदा मिक्स करून घ्या मसाला. थोडा जे आलं लसणाची जी कच्चा जो स्मेल असतो ना तो जाईपर्यंत मसाला आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे. 1 चमचा धना पावडर घालायचे आहे, धना जिरा पावडर, आणि त्यानंतर ह्यामध्ये वांगी आणि बटाट्याचे काप घालायचे आहेत. ते एकदा मिक्स करून घ्या, म्हणजे जो सगळा जो मसाला आहे ना तो वांग बटाट्याला सगळीकडनं व्यवस्थित कोट होईल. अशा पद्धतीने आपल्याला मसाल्यामध्ये जेव्हा वांगा आणि बटाटा घालतो एकदा छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. भाजीत नेहमी गरम पाणी घाला म्हणजे तरी छान येते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अगदी नावाला आपण थोडंसं कोकम घालायचं आहे आणि झाकण ठेवून उकळी आल्यानंतर झाकण ठेवून गॅस मंद करायचा आणि एक 15 मिनटं शिजू द्यायचं. 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वांग आणि बटाटा दोन्हीही एकदम व्यवस्थित शिजलेले. तर्री पण तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशी तर्री आलेली आहे. यावरती हलकी कोथिंबीर घाला. मस्त गरमागरम भाकरी किंवा इंद्रायणी राईससोबत इतकी सुंदर ही भाजी लागते ना. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. अगदी लग्नाच्या पंक्तीत जशी आपल्याला वांग बटाट्याची भाजी मिळते ना सेम तीच टेस्ट आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते.